समता सिरॅमिक्सला भीषण आग, लाखोंचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही। धुळे शहरातील नगावबारी परिसरातील मुंबई आग्रा महामार्गालगत समता सिरॅमिक्स या दुकानाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। आग इतकी भीषण होती की दूरपर्यंत लोड किंवा धुवा दिसत होता। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळ अथक प्रयत्न करून 3 ते 4 बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दुकानात बांधकाम आणि सिरॅमिक्सचे विविध साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवले होते, त्यामुळे आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। सकाळी 7:15 दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली असं। तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती। तोपर्यंत 7:30 पावणे 8 पर्यंत मग अग्निशमनच्या गाड्या आल्या। तरी लवकरच आल्या, कॉल केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात सगळ्या गाड्या इथं आल्या। मध्ये जेव्हा आम्ही बघितलं, जेव्हा शटर उघडलं, तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती। तोपर्यंत आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे। त्यामुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार। आणि बरंचसं आमचं सगळे टाईल्स, मार्बल, सॅनिटरी वेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे। सगळं आता संपून गेलेलं आहे, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे। जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं असणार। दुकानाचं नाव समता सिरॅमिक आहे, नगावबारी, मुंबई आग्रा हायवे।